हॅलो फ्रेंड्स, आपलं आज नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज बनवणार आहे आपण उडदाचे वडे. तर ही उडदाची डाळ आहे बारीक केलेली आणि आलूची भाजी आहे. तर चला पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर ही एकदम टेस्टी रेसिपी आहे. तर आपण नेहमी आता इथे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. जसं आपण भज्यापेक्षा थोडंसं जास्त जेव्हा आपण आलू वडा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला उडदाच्या डाळीचे वडे बनवायचे आहे. तर ही खूप टेस्टी रेसिपी आहे, सर्वांना आवडेल कदाचित तुम्ही जर करून बघाल तर. आणि आता इथे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे, नाहीतर मग आपले जे आलू आहे ते वेगळे होतील आणि डाळ वेगळी होऊन जाईल. तिथे थोडंसं चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही आणखीन जर तुम्हाला काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर इथे मी फक्त कोथिंबीर घालणार आहे, मीठ घालणार आहे. तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता, हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. तर इथे आलूची भाजी आहे. ट्राय नक्की करून बघा. जर वड्याची डाळ जर आपण बारीक करून ठेवली, कारण वडे करतो तर वड्यामध्ये जसं बेसनामध्ये आपण आलूचे गोळे भिजवून त्याला कवर किंवा कोटिंग करतो, तसंच आपल्याला उडदाच्या डाळीचीसुद्धा करायची आहे. तर इथे बघू शकता मी फेटून घेते. चांगलं फेटलं म्हणजे ते हलकं होते आणि आपले जे वडे आहे ते छान फुलतात. तर तुम्ही लहान मोठे सुद्धा वडे बनवू शकता. तर इथे झालेलं आहे. आता आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे आणि आपल्या इच्छेनुसार गोळे बनवून घ्यायचे आहे की तुम्हाला लहान मोठे कसे पाहिजे ते. आणि जसं आपण बेसनाचं पीठ भिजवतो तसंच मी उडदाच्या डाळीचं पीठ पातळ केलेलं आहे. तर याचे लहान मोठे गोळे बनवून घ्यायचे आपल्या इच्छेनुसार. तर इथे मी जी भाजी आहे त्या भाजीचे गोल गोळे बनवून घेते, किंवा तसे जे लाडू आहे लाडूसारखे गोल करून घ्यायचे आहे. तुम्ही चपटेसुद्धा करू शकता. तर आता इथे मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे कसे बनवलेले आहे मी. आणि आता हे आपल्याला याला बुडवायचे आहे. जसं आपण वडा बनवतो किंवा बेसनाचे वडे बनवतो त्याप्रमाणे. आता तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं असेल तर आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे. तर थोडंसं तुम्ही घट्ट करू शकता, घट्टही झालं तरी चालेल. फक्त आपले जे भाजी आहे ती आपली व्यवस्थित त्याला पूर्ण कोटिंग आलं पाहिजे. तर अशा प्रकारे मी आता जे वडे आहे ते टाकून घेते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता जे वडे आहे बघू शकता तुम्ही. तर आपले जे आपण वडे बनवतो वड्यापावसाठी किंवा तर अशा प्रकारे आणि छान बनतात ते. इथे छान असं कुरकुरीत होईपर्यंत किंवा तळून घ्यायचे आपल्याला. सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता.